मंडळी 21वं शतक सुरू होऊन 24 वर्ष सरली तरी आपल्या काही शहरांमध्ये मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीये. लातूरचंच उदाहरण घ्या. मराठवाड्यातलं इतकं महत्त्वाचं शहर असून सुद्धा तिथले रस्ते हे 2 वर्षांपासून अंधारात आहेत. त्याचं कारण ऐकलं तर तुम्हाला चीड येईल. नेमकी समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय असू शकतो या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहू. मंडळी, शक्तिमान मालिकेमधला हा डायलॉग लातूर महानगरपालिकेमधल्या अधिकाऱ्यांना भलताच आवडत असावा असं वाटतं. कारण गेली 2 वर्ष लातूरचे अनेक रस्ते सूर्य मावळल्याच्या नंतर अंधारामध्ये असतात. त्यामुळे तिथल्या जनतेला सध्या खूप त्रास होतोय. पावसाळ्यामध्ये तर अधिकच हाल होतात. त्याहून वाईट म्हणजे अंधारामुळे चोरीच्या घटनांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. पण तुम्ही म्हणाल, अन्य सर्व शहरांमध्ये पथदिव्यांची देखभाल व्यवस्थित होते, बिघडल्यानंतर नवे दिवे सुद्धा बसवले जातात. मग लातूरमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते प्रॉब्लेम हा आहे की मंडळी, पथदिव्यांची देखभाल कंपनीनं 2 वर्षांपासून करणं बंद केलंय. कारण निधीच्या अभावी पालिकेनं कंपनीचे 4 कोटी रुपये थकवलेत. कुत्र्याची एवढी प्रचंड संख्या आहे, कुठल्याही भागातून कुणीही येऊन कुत्र्याचा सुळसुळाट झालेला आहे. आणि या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. तेव्हा आपण याचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा या एबीपी माझाच्या माध्यमातून मी प्रशासनाशी करीत आहे. लहान लेकरं, महिला भगिनी, अनेक मजूर वर्ग संध्याकाळी काम करून आपल्या घरी जातो तेव्हा त्याला ॲक्सिडेंट, त्याला खड्ड्यामध्ये पाय जातो, पाय फ्रॅक्चर होतो. अशा अनेक लातूर शहरामध्ये गेली 2 वर्षापासून लाईटचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. लातूर महानगरपालिकेनं नेमका काय घोळ घातलाय बघूयात. लातूर महानगरपालिका आणि EESL कंपनी यामध्ये 2019 मध्ये 7 वर्षांसाठी करार झाला. यासाठी दर महिन्याला कंपनीला 20 लाख रुपये मिळणार असं ठरलं. 2019 ते 2022 या काळामध्ये कंपनीनं व्यवस्थित काम केलं. मात्र 2022च्या शेवटी पालिकेनं पैसे देणं थांबवलं. त्यामुळे 2023च्या सुरुवातीपासून कंपनीने देखभालीचं काम बंद केलं. कंपनीला एकूण 7 कोटी रुपये मिळणं अपेक्षित होतं. मात्र पालिकेने आतापर्यंत 3 कोटी रुपये दिलेत. 4 कोटी रुपयांचं देणं देत नाही तोपर्यंत काम करणार नाही अशी कंपनीची भूमिका आहे. बरं, दोघांमधला करार 2026 पर्यंत असल्यामुळे पालिकेला आता नवा कंत्राटदार देखील नेमता येणार नाहीये. कंपनीनं काम बंद केल्यामुळे काही प्रमाणावरती महानगरपालिका स्वतःच दिवे देखभालीचं काम करतेय असा दावा मनपाचे अधिकारी करतात. पथदिवे देखभालीचे काम बंद करण्यात आलेले आहे. तरीही महानगरपालिकेकडून शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या अधीन राहून महानगरपालिकेच्या सर्व कंत्राटी कर्मचारी घेऊन काम पथदिवे चालू करण्याचा प्रयत्न आहे. आणि शहरामध्ये काही प्रमाणात बंद आहेत लाईट्स आणि सध्या काम चालू आहे महानगरपालिकेमार्फत. 2022 पासून लातूर महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाकडे आहे. नगरसेवक नसल्यामुळे आपलं गाऱ्हाणं मांडायचं तरी कुणाकडे असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलाय. एवढंच काय तर माजी महापौर देखील हतबल झालेत. मग आम्ही असं विचारतो की आम्ही जो टॅक्स दिला आहे त्या टॅक्समधनं त्या कंपनीचे पैसे पे केला तर तो कंपनी आपल्याला त्वरित या ठिकाणी लाईट्स पुरवठा करेल असं आणि लातूरची समस्या दूर होईल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आता आपण कॅम्प घेतोय टॅक्स भरायच्या माध्यमातून, तर ते जी टॅक्स भरतोय त्या टॅक्सचे पैसे जर आपण त्या कंपनीला दिले तर कंपनी त्वरित आपल्या या लातूर महापालिकेला लाईट्स खरेदी करण्याचे किंवा लाईट पुरवठा करण्याचे अधिकार देईल असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. लातूर महानगरपालिकेचा वार्षिक खर्च 100 ते 125 कोटींच्या घरात आहे. उत्पन्न मात्र 70 ते 75 कोटी इतकंच असल्यामुळे पालिकेला अनेक कामांमध्ये फारच काटकसर करावी लागते. यामध्येच लातूरच्या पथदिव्यांचा बळी गेलाय. त्यामुळे लातूरकरांचं वर्तमान सध्या तरी अंधारात गेलाय. मागील 2 वर्षापासून प्रशासकाच्या हाती लातूर महानगरपालिकेचा कारभार आहे. यामुळे पथदिव्यांचा जो प्रश्न आहे तो काही केल्या मार्गी लागत नाहीये. याचा फटका सर्वसामान्य लातूरकरांना बसतोय. यावर कोणताही तोडगा 2 वर्षापासून निघतानाही दिसत नाही. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.